साहेब आता आपल्या पक्षातील सर्व नेत्यांची हायकमांड बरोबर मीटिंग होती. हायकमांड बरोबर? मला कोणी कळवलेलं नाही साहेब. तुम्हाला मुद्दामूनच कळवलं नाही. म्हणजे साहेब, इनामदार साहेबांनी ह्या मीटिंगचा निरोप तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार नाही याची खबरदारी घेतली. साहेब, माझं नाव कुठे येऊ देऊ नका. नाही, कुठेही नाव येणार नाही. सांगा साहेब, इनामदार साहेबांनी हायकमांडकडे तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. क्या नाम है आपका? विनय कुमार त्रिपाठी. अरे क्या वजनदार नाम है. हाँ साहब, बम्बई में सब अच्छे इंसान रहते हैं. मुंबई बोलो, मुंबई. हाँ साहब, मुंबई. मी तुम्हाला एका वर्षासाठी 2 लाख रुपये देईन. सर 2 लाख? सर अट फक्त एकच आहे. सांगा ना सर, आम्ही काय वाटेल ते करायला तयार आहोत. माझ्या मुलीला शिवानीला तुमच्या टीम मधून खेळवायचं. अरे बापरे सर, हा तर बोनसच आहे आमच्यासाठी. तुझे पप्पा राजकारण खेळतात ना, आपण पण खेळूया. मी तुला खूप चांगला मुलगा समजत होते, बट यू जस्ट टू मच. तेच तर सांगतोय मी तुला, हीच आपल्या तरुण पिढीची स्पेशालिटी आहे. प्रॉब्लेम्स कुरवत बसायला कोणाकडेच वेळ नाहीये. सो त्या प्रॉब्लेम्सला फेस करा. जस्ट मूव्ह ऑन इन लाईफ. म्हणूनच मी तुला सांगतो, थोडे दिवस तुझ्यातली रिबेलियस शिवानी बाजूला ठेव. तो सावंत भाई माझा बाप काय आलं? तुला माहित आहे तो देशमुखाला सामील आहे. का काय केलं त्याने? मला सांगा भाऊ तुम्ही. त्याने मला मारायला माणसं पाठवले होते. काल रात्री तो त्याच्या माणसाबरोबर कोणत्या तरी कागदपत्रांविषयी बोलत होता आणि त्या कागदपत्रांचे त्यांना 1 लाख रुपये मिळणार आहेत. ह्या जगात माझ्या समोर तुमच्या इतकं महत्वाचं कोणीच नाहीये. ही भागो आहे ना, ही फक्त तुमच्या समोर झुकल्या, बाकी आपण कोणाला विचारत नाही. आणि त्याने तुमच्यावर हात उचललाय भाऊ. काय आपण कोणाचं ऐकून नाही घेत, आणि त्याने तुमच्यावर हात उचलला भाऊ. मी त्याला सोडणार नाही आता. करायचं काय त्याच्यात? तू खूप छान दिसतेस, एकदम वेगळी. पण याआधी स्वतःच्या लुक्स कडे इतकं लक्ष तू कधी दिलं नव्हतंस. समथिंग स्पेशल? काहीही बोलते आई. तू काय एवढी ऑकवर्ड होतीयस? सांग ना तिला, तू माझ्यासाठी ड्रेसअप झालीयस. माझ्यासाठी इतकी सुंदर दिसतेस, त्यात काय एवढं? आणि काय आहे ना शीतल, शिवानी मुळातच सुंदर आहे. पण भाऊ, जर माझ्याच बापाकडे असतील ना कागदपत्र, 3 दिवसात तुमच्या समोर आणून ठेवेन. ही नावाची भागोन आहे, कबड्डीची शपथ. ऑफिस मध्ये मुंबादेवी कबड्डी संघाचा कोच आला होता. 2 नंबरची टीम आहे मुंबई मधली. त्यानं शिवानीला त्याच्या टीम मधनं खेळण्याची ऑफर दिलेली आहे. Oh, fantastic. That's great. काय ग, तुला आनंद झालेला दिसत नाही? मला असं वाटलं होतं की ही बातमी तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज असेल. पप्पा, मी नाही खेळू शकत या टीम मधून. का? पप्पा, मी माझ्या मैत्रिणींना नाही सोडू शकत. तुझं कबड्डीवर प्रेम आहे का तुझ्या मैत्रिणींवर प्रेम आहे? हे असं आहे, जरा मोकळीक दिली की नखरे सुरू. एक तर तिच्या टीम मध्ये तिला अजिबात किंमत नाही, तो भाऊ सुद्धा तिच्या विरोधामध्ये आहे. पप्पा, तुम्ही त्यांच्या विरोधात आहात, आणि हे माझ्या एकटीचं स्वप्न नाहीये, माझ्या संपूर्ण टीमचं स्वप्न आहे. मी नाही खेळू शकत दुसऱ्या टीम मधून. शिवानी, ए शिवानी, जा जरा समजाव तिला.